नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक सकाळची महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरेंना धोका देणारे ओमराजे निंबाळकरांना आता त्यांच्या घरातूनच विरोध झालेला आहे। ओमराजे निंबाळकर यांना धाराशिवमध्ये बडा धक्का। धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप। या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे। शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले गद्दार खासदार म्हणून आता ओळखले जाणारे ओमराजे निंबाळकर यांना त्यांच्याच जिल्ह्यात मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। नेमकं काय झालेलं आहे ते आपण सविस्तर बघूया। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण बघूया की नेमकं ओमराजे निंबाळकरांना त्यांच्याच घरातून कसा धक्का बसलेला आहे। ठाकरे गटाचे जुने नेते म्हणून ओळखले जाणारे आणि धाराशिवमध्ये नगराध्यक्ष राहिलेले तसेच धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून राहिलेले मकरंदराजे निंबाळकर हे ओमराजे निंबाळकर यांचे बंधू आहेत आणि आता ते त्यांच्याच विरोधात उभे ठाकले असून मी शेवटपर्यंत ठाकरे आणि मातोश्रीशी प्रामाणिक असून ओमराजे निंबाळकर यांना आता जिल्ह्यात विरोध करणार असं त्यांनी सांगितलं। आणि उद्धव साहेबांनी जर आदेश दिला तर मी ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात नक्कीच लढेल आणि जिंकेल सुद्धा असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता घरातूनच ओमराजे निंबाळकर यांना विरोध होत असल्याने आता ठाकरे कुटुंब मकरंद निंबाळकर यांना कोणती जी काही महत्त्वाची जबाबदारी देते ते बघायला लागेल। धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर निर्माण झालेला राजकीय संघर्षाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। 6 खासदार यांच्यासोबत ओमराजे निंबाळकर गेल्याने जिल्ह्यात त्यांनी निष्ठा म्हणून सगळीकडे ओरडत होते, परंतु आता तेच गद्दार ठरल्याने ओमराजे निंबाळकर यांना येणाऱ्या 2029च्या निवडणुकीत आम्ही नक्कीच निष्ठावंत शिवसैनिक पराभूत करू असंही मकरंदराजे निंबाळकर यांनी सांगितलं। निंबाळकर म्हणाले की मी कार्यकर्त्यांशी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कुटुंबाशी प्रामाणिक आहे आणि त्यांचंच नेतृत्व स्वीकारून पुढे जाणार। मी ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत गद्दारी करून गद्दार पक्षात जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे धाराशिवमध्ये ठाकरे गटाला गेल्या काही महिन्यात नवीन बळ मिळेल आणि विविध स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा सक्रिय होतील असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे राजकीय विश्लेषक सांगतात की जे काही ओमराजे निंबाळकर यांना आता घरातूनच विरोध होत आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव नक्कीच होईल, यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ओमराजे निंबाळकर यांना 2029मध्ये सामान्य आणि कट्टर निष्ठावंत शिवसैनिक धडा शिकवतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।